शरद पवारांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात नवी राजकीय खेळी असल्याचं पाहायला मिळतंय। सुनीता चारोस्कर आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तर गोकुळ झिरवाळांची चर्चा असतानाच सुनीता चारोस्करांच्या प्रवेशानं समीकरण बदलणार आहेत असं दिसतंय। माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि महायुतीकडून आव्हान असतानाच चारोस्कर यांच्या प्रवेशाने झिरवाळांचं टेन्शन वाढल्याचंही दिसतंय। सुनीता चारोस्कर 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि 2.5 वर्ष समाज कल्याण विभागाच्या सभापती सुद्धा होत्या। आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजुणे आपल्या सोबत आहेत। किरण, आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीमध्ये समीकरणं कशी बदलू शकतात? सध्या अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये त्यांचे पुत्र असतील अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली होती आणि असं सर्व असताना आजच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा ही दिंडोरीमध्ये येत असताना सुनीता चारोस्कर यांचा पक्षप्रवेश होतोय। खरं म्हणजे शरद पवारांची ही मोठी राजकीय खेळी मानली जाते। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर रामदास चारोस्कर यांच्या या पत्नी आहे। रामदास चारोस्कर गेली 10 वर्ष मागील काळामध्ये दिंडोरी विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आता या विधानसभेसाठी इच्छुक आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्या अनुषंगाने हा आजचा पक्षप्रवेश होतोय असंही बोललं जातं। विधानसभा वाईज गटनीय आहे जर परिस्थिती बघितली तर चारोस्करांचं पारडं अधिक जड मानलं जात आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये सुनीता चारोस्कर यांचाच पक्षप्रवेश होणार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ यांना खिंडीत पकडण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जातोय। गोकुळ झिरवाळ यांची चर्चा सुरू असताना सुनीता चारोस्कर यांचा पक्षप्रवेश करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ही मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे। हो, नक्कीच काय होतं पाहावं लागेल। अपडेट घेत राहू किरण, धन्यवाद सगळ्या दिलेल्या माहितीसाठी।